रामटेक कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी यांच्या दुर्दैवी निधनाने संपूर्ण रामटेक नगरी अजूनही शोकमग्न होती। पण आज सोमवारी आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेला चालक वैभव मिश्रा वय वर्ष 28 याचाही उपचारादरम्यान मृत्यू झालाय। 23 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता मऊ कुशीनगर महामार्गावर भीषण अपघात झालाय। कुलगुरू त्रिपाठी दाम्पत्य आणि त्यांचा चालक वैभव मिश्रा हे काळ्या इनोवा कारने त्यांच्या मूळ गावी देवरियाकडे निघाले होते। प्रवासादरम्यान कारचा ताबा सुटला आणि महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या एका ट्रकला कारने भीषण धडक दिली। धडकेचा आवाज एवढा मोठा होता की परिसरातील लोक घटनास्थळी धावले। या अपघातात कुलगुरू डॉक्टर हरेराम त्रिपाठी आणि त्यांची पत्नी बदामी त्रिपाठी यांचा जागीच मृत्यू झालाय, तर चालक वैभव मिश्रा यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। गंभीर जखमी वैभव मिश्रा यांच्यावर गेल्या 2 दिवसापासून उपचार सुरू होते, पण सोमवारी त्यांची प्रकृती बिघडली आणि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले। यामुळे या एका अपघातामध्ये आता तिघांचाही मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते। त्यांच्या निधनामुळे केवळ रामटेकच नाही तर संपूर्ण नागपूर जिल्हा आणि शैक्षणिक वर्तुळ हादरून गेलेला आहे। विद्यार्थी, प्राध्यापक, स्थानिक नागरिक आणि सामाजिक कर्ते आजही या दुःखातून सावरले नाही। गावकऱ्यांच्या भावना अशा आहेत, विद्यापीठाला दिशा देणारा नेता गेला, आता चालकाचाही मृत्यू झालाय। या अपघाताने संपूर्ण समाज हादरला आहे। हे दुःख विसरणं सोपं नाही। विद्यापीठाला नवी उंचीवर नेणारे कुलगुरू, त्यांचा जीवनसाथी आणि आता चालक एका अपघातात 3 जीव गमावले। हा काळा दिवस कधीही विसरला जाणार नाही। गजा महाराष्ट्र 24 न्यूज करिता रामटेकवरून आमचे प्रतिनिधी पंकज चौधरी, नागपूर।